मित्रांनो, आज मी घेऊन आले आहे गावाकडच्या चवेची एकदम झणझणीत आणि खमंग सांडग्याची रस्सा भाजी. एकदा ही पाहिली की तुम्ही पुन्हा पुन्हा हीच भाजी बनवाल. चला तर मग सुरुवात करूयात. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं क्रांतीज रेसिपी चॅनलमध्ये. आज आपण बनवणार आहोत पारंपरिक पद्धतीची सांडग्याची रस्सा भाजी. ही भाजी भाकरी, पोळी किंवा भातासोबत खूपच छान लागते. आपण याचं साहित्य अगदी कमीत कमी घेतलेलं आहे. कमीत कमी साहित्यात होणारी ही रेसिपी आहे. सर्वप्रथम आपण सांडगा जो आहे तर तो भाजून घेऊया. तर मी यासाठी लागणारं साहित्य सांगते. 1 वाटी सांडगे, 2 कांदे, 2 टोमॅटो, तुम्ही तुमच्या क्वांटिटीनुसार कमी जास्त करू शकता, बारीक चिरून घ्यायचे आहेत. 7 ते 8 लसूण पाकळ्या, 1 चमचा आल्याची पेस्ट असेल तर घाला, पण तुम्ही इच्छुक असाल तर घाला, नसेल तर नाही घातली ते चालेल. लाल तिखट किंवा घरगुती काळा मसाला, हळद, धने जिरे पूड, गरम मसाला, मीठ, कोथिंबीर असेल तर टाका, तेल, या सगळ्या गोष्टी लागणार आहेत. हे साहित्य सगळं आपल्या घरात सहज उपलब्ध असतं. सांडगे भाजून घ्यायचे आहेत. तर गॅसवर कढई ठेवू, त्यामध्ये थोडंसं तेल घालून, तेल गरम झाल्यावर सांडगे घालू. सांडगे हलक्या हाताने छान भाजून घेऊ. मित्रांनो, सांडगे व्यवस्थित भाजले तर भाजीची चव खूप छान येते. आता मसाला तयार करण्यासाठी आपण कच्चंच वाटण करणार आहोत. तर वाटणासाठी आपण घेतलेलं आहे लसण, मिरची आणि 2 टोमॅटो आहेत तर ते टाकलेले आहेत आणि याची कच्चीच आपल्याला प्युरी बनवून घ्यायची आहे. मग आता आपल्याला घालायचं आहे कढईमध्ये तेल. आणि तेल घातलं की तेल छान कडकडीत गरम होऊ द्यायचं. तुम्ही पाहू शकता कढईनं छान अशा वाफा येऊ लागल्यात, म्हणजे तेल आपलं गरम झालं आहे. मग यामध्ये ना 1 तेजपान घालायचं, असेल तर घाला, नसेल तर नाही घातलं तरी काही प्रॉब्लेम नाही. मग तेल घालायचं, मग नंतर कांदा घालायचा आणि कांदा सोनेरी रंग येईपर्यंत परतवून घ्यायचा, छान परतवून घ्यायचा. आणि यानंतर तुम्हाला इच्छुक असाल तर तुम्ही आलं लसूण पेस्ट देखील घालायची आहे, पण मी लसूण प्युरी बनवताना, टोमॅटोची प्युरी बनवतानाच घातलेली आहे, त्यामुळे आता घालत नाही. मग यामध्ये घालायचं आहे थोडेसे मोहरी आणि थोडेसे जिरे, कारण मोहरी आणि जिरेची फोडणी खमंग बसते. पण कांदा परतत आहे त्यामुळे आपल्याला कांदा छान परतून घ्यायचा होता, म्हणून अगोदर मी जिरे आणि मोहरी टाकलेली होती. आता जिरे मोहरी देखील छान तडतडली आहे. छान सुगंध येईपर्यंत आपण हे परतवून घ्यायचं आहे. आता हे टोमॅटोची प्युरी घालू. तुम्ही बघू शकता टोमॅटोची प्युरी छान लाल दिसत आहे, पण त्यामध्ये आपण 2-3 लाल मिरच्या देखील घातल्या होत्या. तुमच्याकडे असतील तर घाला, नसतील तर तुम्ही नाही घातल्या तरी देखील चालेल. तर टोमॅटो छान मऊ होईपर्यंत, छान सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. आता मी यामध्ये ना थोडंसं पाणी घातलं. पाणी काही वेगळं नाही घातलं, जे वाटणाचं पाणी होतं ना तर तेच यामध्ये घातलेलं आहे. हे मिश्रण छान असं परतून घ्यायचं आहे. बघा मित्रांनो, आपलं असं छान असं मिश्रण देखील परतत आलेलं आहे. आता आपल्याला याला रस्सा बनवायचा आहे, पण त्याआधी आपण यामध्ये ना थोडासा कढीपत्ता घालू. माझ्याकडे ओला कढीपत्ता नव्हता तर मी सुक्का कढीपत्ता घातलेला आहे. आणि आता छान असं हे परतवून घेतलं आणि परतून झाल्यानंतर आता आपल्याला यामध्ये घालायचे आहेत सुके मसाले. तर सुक्या मसाल्यांमध्ये आपण घेतले थोडासा गरम मसाला, थोडीशी धने पावडर, नंतर थोडासा घरगुती लाल मसाला आणि 1 ते 1.5 चमचा इथे घरगुती काळा मसाला. हे घरी बनवलेले मसाले आहेत, कुठेही बाजारातनं वगैरे आणलेले नाहीत. हे कसे बनवायचे याचे देखील व्हिडिओ मी लवकरच आपल्या चॅनलवर घेऊन येणार आहे. आता आपल्याला यामध्ये ना मसाले देखील आपण घातलेले आहेत. आता 2 ते 3 मिनिटं छान आपण हे परतवून घेणार आहोत. आता तुम्ही पाहू शकता लाल मिरची पावडर, धने पावडर, गरम मसाला आपण घालून सगळं मिक्स केलेलं आहे. आता हे छान असं याला तेल देखील सुटायला लागलेलं आहे. तुम्ही पाहू शकता छान असं कडेनं तेल सुटायला सुरुवात झालेली आहे, तुम्हाला दिसत असेल. आणि याच्या वाफा तर काय येत आहेत बघू शकता तुम्ही, काय अप्रतिम असं हे वाटण दिसत आहे, अगदी लाल लाल. आणि तुम्ही पाहू शकता यातलं पूर्णपणे पाणी जे आहे तर ते करपून गेलेलं आहे आणि आपला मसाला शिल्लक राहिलेला आहे आणि मसाल्याला तेल देखील छान असं सुटलेलं आहे. मित्रांनो, अशा गावाकडच्या पारंपरिक रेसिपीज तुम्हाला पाहायला आवडतात का नाही हे मला कमेंट करून नक्की सांगायचं आहे. तुम्हाला कशा वाटतात ह्या गावाकडच्या आपल्या रेसिपीज? आणि आपण लवकरच काही अशा रेसिपींच्या सिरीज देखील सुरू करणार आहोत. तुम्हाला सिरीज पाहायला आवडतील की नाही ते देखील मला कमेंट करून सांगायचं आहे. आता आपण यामध्ये घालूयात सांडगे आणि सांडगे घालून सांडगे या मसाल्यामध्ये छान असे परतून घ्यायचे आहेत. कारण सांडगे छान परतले की अगोदर आपण भाजून घेतले त्यामुळे जास्त वेळ परतायची गरज नाही.
आपल्याला यामध्ये ना छान असं हे सांडगे मिक्स करून घ्यायचे आहेत वाटणामध्ये. म्हणजे वाटणाचं जर हे आहे तर ते होतं आणि हे सगळं छान असं मिक्स करून घेऊ. आपण यामध्ये ना आता झाकण देखील ठेवू शकतो 8 ते 10 मिनटासाठी, पण मी लगेच गरम पाणी यामध्ये घालून घेतले. तुम्ही गरम पाणी घ्या किंवा मग गार पाणी घ्या, काही प्रॉब्लेम नाही. पण अशा गावठी झणझणीत भाज्या बनवायच्या असतील तर गरम पाणीच घ्यायचं आहे. त्यामुळं तुम्हाला जसं आवडेल तसं तुम्ही घेऊ शकता. आणि आता आपण यामध्ये चवीनुसार मीठ घालूयात आणि मीठ घालून छान अशी भाजी उकळीपर्यंत ठेवूयात. भाजी छान अशी उकळली पाहिजे, कारण भाजी छान उकळली की भाजीची चव अप्रतिम होते. पण भाजी मीडियम गॅसवर उकळायची आहे बरं का, जास्त फुल गॅस ठेवून हाय गॅस करून भाजी उकळायची नाही आहे. तर तसं केल्यास भाजीची चव बिघडू शकते. आता आपण यामध्ये ना शेंगदाण्याचा आणि तिळाचा कूट यामध्ये घालायचा आणि छान भाजीला उकळून द्यायची. तुम्ही पाहू शकता भाजी किती छान झाली आहे. बघा मित्रांनो, किती सुंदर रंग वगैरे आपल्या भाजीला आलेला आहे. आता तुम्ही वरून कोथिंबीर असेल तर कोथिंबीर घालू शकता. आपली झणझणीत सांडग्याची रस्सा भाजी तयार आहे. ही भाजी गरमागरम ज्वारीची भाकरी किंवा मग बाजरीची भाकरी भातासोबत देखील खूप मस्त लागते. तुम्ही पोळी किंवा भातासोबत कशासोबतही खाऊ शकता, तुम्हाला जसं आवडेल तसं. मित्रांनो, तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करा आणि क्रांतीज रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तुम्ही सांडग्याची भाजी कशी बनवता ते कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद मित्रांनो, तुम्ही माझा व्हिडिओ पूर्ण बघितला त्यासाठी मी तुमची मनापासून आभारी आहे. गावाकडच्या चवीची झणझणीत सांडग्याची रस्सा भाजी आपली बनवून तयार आहे. घेऊयात खायला. बाय.